काही नाही, बराच वेळ झाला एक हिशोब करतीये, लागतच नाहीये. तुम्ही मला मदत करता का हिशोब करायला? म्हणजे बघा, 728 ही राहण्याच्या जागांची संख्या, तर साधारण 2 कोटी ही राहणाऱ्या माणसांची संख्या. तर साधा सरळ हिशोब असा हवाय की ही 2 कोटी संख्या या 728 जागांमध्ये मावायची कशी, राहायची कशी? प्रश्न पडलाय? बरं, सविस्तरपणे सांगते. टेक्निकल ग्रुप ऑन पॉप्युलेशन प्रोजेक्शन फॉर इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार भारतात साधारणपणे 18 ते 19 कोटी इतकी संख्या ही वृद्धांची आहे. बरं, त्याच्या खालोखाल पाहायचं म्हटलं तर सुमारे 2 कोटी इतकी संख्या ही बेघर, दुर्लक्षित, लाचारीचं आयुष्य जगणाऱ्या वृद्धांची आहे. आजच्या तारखेला भारतातल्या वृद्धाश्रमांची संख्या पाहायची म्हटली तर कायद्याला माहिती असलेल्या वृद्धाश्रमांची संख्या ही 728 इतकी आहे. म्हणजेच काय, मगाशी म्हटल्याप्रमाणे 2 कोटी वृद्ध हे या 728 वृद्धाश्रमांमध्ये आज कसे बसे जगतायत. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आजचा आपला विषय. नमस्कार, मी ॲडव्होकेट मधुरा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीझन्स ॲक्ट 2007 याबद्दल. कायदा आपल्याला जितके हक्क आणि अधिकार देतो तितकीच आपल्याला कर्तव्यही देतो. आणि जर कोणी कर्तव्यात कसूर केली तर त्याला कायद्याचा तडाखा मिळालाच म्हणून समजा. मग ही कर्तव्याची पायमल्ली करणारा कोणी सिनियर सिटीझन असू दे किंवा कोणी तरुण असू दे, कोणी स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, कुणालाही माफी नाही. हे सगळं मी का सांगतेय तर आई वडील आपल्या मुलांप्रती असलेलं कर्तव्य तर पूर्ण करतातच, पण मुलं आपल्या आई वडिलांप्रती असलेलं कर्तव्य किती पार पाडतात. म्हणजे आपल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं, त्यांना यश मिळावं, त्यांचं करिअर चांगलं घडावं, यासाठी आई वडील स्वतःच्या पोटाला चिमटा काढतील पण त्यांच्यासाठी गुंतवणूक करून ठेवतील. बरं, या सगळ्या बदल्यात त्यांची काही फार अपेक्षा नसते. एकच माफक अपेक्षा असते की आज आई वडील म्हणून ज्या मुलांसाठी आपण सगळं करतो आहोत, त्यांना इतकं प्रेम देतोय, त्यांचं पालन पोषण करतोय, त्या आपल्या मुलांनी उद्या आपल्या उतारवयात आपले आई वडील होऊन आपला सांभाळ करावा, आपल्याला प्रेम द्यावं. पण आज हेच चित्र बदललेलं दिसतंय. ज्या करिअरसाठी, ज्या यशासाठी आई वडील खस्ता खातात, त्याच करिअरच्या आणि यशाच्या जोरावरती मुलं मोठी होतात आणि प्रॅक्टिकॅलिटीच्या नावाखाली आपल्या आई वडिलांची जबाबदारी आपल्या खांद्यावरून अलगदपणे झटकून टाकतात, त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात आणि स्वतःचं स्वार्थी आणि सुखी जीवन जगायला मोकळे होतात. मी हे जनरल स्टेटमेंट करत नाहीये बरं का, सगळेच तसे असतात असं नाही, पण काही असतात तेच ते 2 कोटी वगैरे जे म्हटलं ना मगाशी, असतात काही तसे. तर अशा दुर्लक्षित आणि आपल्याच घरातून बेघर झालेल्या वृद्धांसाठी काय केलं गेलं पाहिजे, त्यांना कशा प्रकारे कायद्याचं संरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना कशा प्रकारे मानाने जगता यायला पाहिजे, याचा विचार करून सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या पुढाकाराने भारत सरकारने 2007 मध्ये मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीझन्स ॲक्ट अस्तित्वात आणला. या कायद्यामुळे अशा दुर्लक्षित वृद्धांना कायद्याचं संरक्षण तर मिळालंच, पण मानाने जगण्याचा एक मंत्रही मिळाला. या कायद्यानुसार आपल्याच घरातून बेघर झालेले, आपल्याच मुलांकडून दुर्लक्षित झालेले वृद्ध या कायद्याअंतर्गत आपल्या मुलांकडून, आपल्या वारसदारांकडून कायदेशीररित्या मेंटेनन्स मागू शकतात. तर आता हा मेंटेनन्स कोण मागू शकतं, कुणाकडून मागू शकतं, या मेंटेनन्सचा विचार कशा प्रकारे केला जाऊ शकतो, या सगळ्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. पहिला मुद्दा की मेंटेनन्स ॲप्लिकेशन कुठे करायचं. तर या कायद्याअंतर्गत एक स्पेशल ट्रिब्युनलची स्थापना करण्यात आलेली आहे. तर या ट्रिब्युनलकडे मेंटेनन्ससाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरती जाऊन मेंटेनन्स ॲप्लिकेशन करावं लागतं.
मग त्या मेंटेनन्स ॲप्लिकेशनमध्ये स्वतःचे डिटेल्स, आपल्या वारसदारांचे डिटेल्स लिहून आपली काय कथा आहे ती सगळी मांडून ते ॲप्लिकेशन सबमिट करता येतं. ते ॲप्लिकेशन एकदा ट्रिब्युनलकडे सबमिट झालं की त्या ॲप्लिकेशननुसार त्या वारसदारांना किंवा त्या वृद्ध व्यक्तीच्या मुलांना नोटीस दिली जाते आणि 90 दिवसांची मुदत दिली जाते, जेणेकरून ते या ट्रिब्युनल समोर येऊन स्वतःचं म्हणणं मांडू शकतील. एकदा का दोन्ही पक्ष समोरासमोर आले की विचारविनिमय करून, प्रश्नोत्तर करून, सारासार विचार करून ट्रिब्युनल तर्फे एक मेंटेनन्सची रक्कम ठरवली जाते, जी मेंटेनन्सची रक्कम त्या मुलांकडून आपल्या वडिलांना मिळाली गेलीच पाहिजे. तर आता हे ॲप्लिकेशन कोण करू शकतं? तर जी व्यक्ती हे ॲप्लिकेशन करू शकते त्या व्यक्तीसाठी काही कंडिशन्स आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे ती व्यक्ती सिनियर सिटीझन असावी, म्हणजे ती वय वर्ष 60 पेक्षा मोठी असावी. दुसरी म्हणजे ती व्यक्ती स्वतःच्या मिळकतीतून स्वतःचा सांभाळ करायला केपेबल नसावी, म्हणजे जे काही तिने त्या व्यक्तीने कमावलेलं आहे, जी काही त्या व्यक्तीची मिळकत आहे, ती मिळकत स्वतःच्या चरितार्थासाठी त्याला पुरेशी नसावी. आणि जी व्यक्ती आपल्या वारसदारांकडून दुर्लक्षित केली गेलेली आहे ती व्यक्ती आपल्या वारसदारांविरुद्ध मेंटेनन्सचं ॲप्लिकेशन करू शकते. बरं, ॲप्लिकेशन कोण करणार हे कळलं, पण ॲप्लिकेशन कुणाच्या विरुद्ध करायचं? तर ॲप्लिकेशन हे आपल्या मुलांच्या विरुद्ध केलं जाऊ शकतं ज्यांनी आपली जबाबदारी झटकलेली आहे, पण ती मुलं वय वर्ष 18 पेक्षा मोठी असावीत. मग तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, त्यात कुठलाही भेदभाव नाही. जर का एखाद्या वृद्ध व्यक्तीची मुलं नाही आहेत पण नातवंड आहेत, तर त्या नातवंडांविरुद्ध सुद्धा मेंटेनन्सचं ॲप्लिकेशन करता येऊ शकतं, पण कंडिशन तीच की ती नातवंड वय वर्ष 18 पेक्षा मोठी असावीत. आता समजा एखाद्या वृद्ध व्यक्तीला स्वतःचं अपत्यच नाहीये, तर अशा व्यक्तीने काय करायचं? तर अशी व्यक्ती आपल्या नातेवाईकांकडे किंवा जी व्यक्ती त्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्यू पश्चात त्याच्या प्रॉपर्टीची वारसदार होणार आहे, अशा नातेवाईकाच्या, अशा व्यक्तीच्या विरुद्ध मेंटेनन्सची केस करून त्या व्यक्तीकडून मेंटेनन्स मागू शकते. बरं, आता मेंटेनन्स कुणी मागायचा, कुणा विरुद्ध मागायचा, कसा मागायचा हे तर कळलं, पण हा मेंटेनन्स ठरवला कुठल्या गोष्टींवरती जातो, म्हणजे कुठल्या गोष्टी ग्राह्य धरल्या जातात? मेंटेनन्सचा विचार करताना त्या वृद्ध व्यक्तीच्या बेसिक गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि वयाचं आणि साधारणपणे वय लक्षात घेता वैद्यकीय गरजा, या 4 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन त्या ट्रिब्युनलच्या अधिकाऱ्याकडून मेंटेनन्सचा विचार केला जातो आणि त्याप्रमाणे आदेश पारित केला जातो. आता समजा ट्रिब्युनलनी मेंटेनन्स देण्याचा आदेश पारित केला आहे, पण जर तो आदेश मानलाच नाही, म्हणजे ट्रिब्युनलकडून आदेश मिळून सुद्धा त्या मुलांनी जर का मेंटेनन्स दिलाच नाही, तर अशा परिस्थितीमध्ये त्या मुलांवरती, त्या वारसदारांवरती कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते. मग त्यांना अगदी दंड ते तुरुंगवासाची शिक्षा इतकंही भोगावं लागू शकतं. हा सगळा खटाटोप फक्त दुर्लक्षित केल्या गेलेल्या, बेघर झालेल्या आणि लाचारीचं जीवन जगायला भाग पडल्या गेलेल्या वृद्धांना कायद्याचं संरक्षण मिळावं आणि त्यांना या समाजात मानाने जगता यावं, यासाठी हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. एवढं सगळं असून सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी आपल्याला वृद्धाश्रमांची आणि वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धांची संख्या कमालीची वाढताना दिसते आहे. यामागचं कारण म्हणजे हा कायदा वृद्धांच्या संरक्षणासाठी केला गेलेला आहे हे बहुतांश लोकांना माहिती नाही. आज या व्हिडिओच्या माध्यमातून हाच एक महत्त्वाचा कायदा मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. कायद्याची ही माहिती या व्हिडिओद्वारे तुम्ही तुमच्या आणखीन इतर लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात पोचवा, जेणेकरून आपल्याला वृद्धाश्रमांची आणि वृद्धाश्रमातल्या वृद्धांची संख्या कमी करायला मदत होईल. अशाच वेगवेगळ्या कायदेविषयक गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. नमस्कार.